नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र नगर परिषद गट क परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट बघा आपल्याला इथे मिळत आहे मित्रांनो। आणि यामार्फत जे शासनामार्फत एक प्रसिद्ध पत्रक इथे जारी करण्यात आलेलं आहे। आपण या व्हिडिओमध्ये त्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, ज्यांनी पण नगर परिषदचा फॉर्म भरला असेल मित्रांनो, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। तर पहा मित्रांनो, नेमक्या प्रसिद्ध पत्रिकांमध्ये काय सांगितलेलं आहे तर तुम्ही बघू शकता। महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 येथे जे आहे यांच्यामार्फत हे प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आलेलं आहे। तसेच बघा, नगर परिषद प्रशासन संचालनालयाअंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गांमधील विविध पदे नामनिर्देशाने सरळ सेवा भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 25, 26, 27, 28 ऑक्टोबर 2023 9, 22, 24 नोव्हेंबर रोजी पार पडल्या आहेत। सदर परीक्षेतील एकूण 2,24,774 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत व काही उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज सादर करताना 2 किंवा अधिक वेळा किंवा मुदतीनंतर परीक्षा शुल्क जमा करण्यात आलेले आहे। आणि त्याप्रमाणे जे आहे शासन निर्णयातील तरतुदीनुसार माजी सैनिकांना परीक्षा शुल्क माफ असल्याने त्याबाबतचे 17 ऑगस्ट 2023 रोजी शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी परीक्षा शुल्क फी भरलेल्या उमेदवारांची परीक्षा शुल्क फी परत करण्याचा निर्णय घेतला आहे व खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांचे परीक्षा शुल्क परतावा करण्यात येणार आहे। तर पहा मित्रांनो, येथे जे आहे उमेदवारांचं येथे परीक्षा शुल्क जे परत करण्यात येत आहे मित्रांनो। आणि बघा, कोणाकोणाचं येथे परीक्षा शुल्क परत करण्यात येत आहे तर बघा, दोबार शुल्क म्हणजे त्यांनी परत जे फी तिथे भरलेली आहे त्यांचं शुल्क तिथे परीक्षा फी परत मिळणार आहे। अशांची संख्या एकूण 917 आहे। त्यानंतर मुदतीनंतर जमा झालेले शुल्क अशांची संख्या एकूण 12 आहे। 12 जणांनी जे आहे मुदतीनंतर परीक्षा शुल्क जमा केलेलं आहे। आणि त्यानंतर माजी सैनिकचे जे आहे माजी सैनिकचे जे परीक्षा शुल्क परत मिळणार आहे तर बघा, 1584 माजी सैनिकांचं परीक्षा शुल्क ते परत मिळणार आहे। असे एकूण 2513 जे आहेत उमेदवारांचे ते परीक्षा शुल्क ते परत मिळणार आहे। तर पहा, त्यानुसार जे सोबत जोडण्यात आलेल्या यादीतील उमेदवारांचे दुबार मुदतीनंतर माजी सैनिक यांचे जमा झालेले परीक्षा शुल्क परत करण्यात येत असून सदरचे शुल्क हे त्यांचे बँक खात्यावर पुढील कामकाजाच्या 5 ते 6 दिवसात जमा होतील याची नोंद घ्यावी। तर पहा मित्रांनो, तुमचं जे आहे परीक्षा शुल्क ते परत मिळणार आहे। ज्यांनी दुबार शुल्क भरलेलं आहे, मुदतीनंतर शुल्क भरलेलं आहे व माजी सैनिकांचं शुल्क ते परत करण्यात येत आहे। तर अशा प्रकारे जे आहे हे महत्त्वाचं प्रसिद्ध पत्रक येथे महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा अंतर्गत येथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ थांबूया, येथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।